नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, जानेवारी महिना आता संपत आला असून कडक थंडीचा जोर आता ओसरू लागला आहे। अशा बदलत्या हवामानात ज्या शेतकरी बांधवांकडे पाण्याची मुबलक सोय आहे त्यांच्यासाठी उन्हाळी हंगाम ही एक मोठी संधी आहे। जर तुमचे शेत सध्या रिकामे असेल तर भाजीपाला लागवड करून तुम्ही कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळवू शकता। आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण फेब्रुवारी महिन्यात लागवड करता येणाऱ्या 5 मुख्य पिकांची आणि त्यांच्या खत व्यवस्थापनाची सविस्तर माहिती घेणार आहोत। 1. भेंडी लागवड, उन्हाळ्यातील हुकमी पीक। फेब्रुवारी महिन्यात लागवड करण्यासाठी पहिले आणि सर्वात खात्रीशीर पीक आहे भेंडी। उन्हाळ्यात लग्नसराई आणि इतर कार्यक्रमांमुळे भेंडीला मोठी मागणी असते। हे पीक 18 डिग्रीपासून ते 40 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत अगदी सुस्थितीत येते। लागवडीनंतर अवघ्या 40 ते 45 दिवसात भेंडीचा तोडा सुरू होतो। जर तुम्ही याची लागवड केली तर पुढील 2.5 ते 3 महिने तुम्हाला नियमित उत्पन्न मिळत राहते। मजुरांची सोय असेल तर हे पीक तुम्हाला मालामाल करू शकतं। 2. गवार लागवड, कमी खर्चात जास्त नफा। दुसरे महत्त्वाचे पीक म्हणजे गवार। हे एक शॉर्ट टर्म आणि अत्यंत कमी खर्चाचे पीक मानले जाते। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्ही याची लागवड करू शकता। गवारीचा तोडा लागवडीनंतर 45 दिवसांनी सुरू होतो। उन्हाळ्यात बाजारात गवारीची आवक कमी असते, त्यामुळे 40 ते 60 रुपये प्रति किलो पर्यंतचा दर मिळणे सहज शक्य होते। घरचे मनुष्यबळ वापरून 5 ते 10 गुंठ्यातही तुम्ही यातून चांगले पैसे उभे करू शकता। 3. चवळी लागवड, शाश्वत उत्पादनाचा पर्याय। तिसरे पीक आहे चवळी। साधारणपणे 50 दिवसात या पिकातून उत्पादन मिळायला सुरुवात होते। उन्हाळ्यात हिरव्या पालेभाज्यांची टंचाई असते, अशा वेळी हिरव्यागार चवळीच्या शेंगांना ग्राहक अधिक पसंती देतात। हे पीक 3 ते 4 महिने सतत चालते। विशेषतः तार आणि बांबूची बांधणी करून वेलवर्गीय पद्धतीने चवळी घेतल्यास शेंगांची गुणवत्ता आणि लांबी चांगली मिळते, ज्यामुळे बाजारभावही अधिक मिळतो। 4. दोडका लागवड, नगदी पिकाची संधी। चौथे महत्त्वाचे पीक म्हणजे दोडका। उन्हाळी हंगामात दोडक्याची लागवड तुलनेने कमी असते, परिणामी बाजारपेठेत स्पर्धा कमी आणि भाव जास्त असतो। दोडका पिकासाठी बेड आणि मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते। यामुळे पाण्याची बचत होते आणि तणांचा प्रादुर्भावही कमी होतो। लागवडीनंतर 45 ते 50 दिवसात उत्पादन सुरू होते। जर योग्य नियोजन केले तर 30 ते 50 रुपये किलोचा दर मिळवून हे पीक लाखो रुपयांचा नफा देऊ शकतं। 5. काकडी लागवड, उन्हाळ्यातील सर्वात मोठी मागणी। 5वे आणि अत्यंत लोकप्रिय पीक आहे काकडी। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या फळांची आणि भाज्यांची मागणी प्रचंड वाढते। हॉटेल, रेस्टॉरंट आणि घरगुती वापरासाठी काकडीला प्रचंड उठाव असतो। फेब्रुवारीतील लागवड मार्च आणि एप्रिलच्या कडक उन्हात तुम्हाला चांगले पैसे मिळवून देते। काकडीसाठी तार बांबू बांधणी आणि ठिबक सिंचन अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून फळांची प्रत चांगली राहील आणि रोगराई कमी होईल। खत आणि पाणी व्यवस्थापन माहिती। मित्रांनो, पीक कोणतेही असो त्याचे योग्य पोषण होणे गरजेचे आहे। 1. पायाभूत डोस, लागवडीपूर्वी जमिनीत प्रति एकरी 5 ते 10 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकावे। सोबतच 50 किलो DAP आणि 25 किलो पोटॅशचा डोस जमिनीच्या मगदुरानुसार द्यावा। 2. विद्राव्य खते, पिकाच्या जोमदार वाढीसाठी ठिबकद्वारे 19-19-19 हे खत द्यावे। जेव्हा पीक फुलोऱ्यात येते तेव्हा 12-61-00 आणि फळधारणेच्या काळात 13-00-45 या खतांचा वापर करावा। 3. सूक्ष्म अन्नद्रव्ये, फळांची चकाकी आणि आकार सुधारण्यासाठी कॅल्शियम, बोरॉन आणि झिंकची फवारणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने करावी। तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगाम हा कष्टाचा असला तरी तो नफ्याचाही आहे। मजुरांची उपलब्धता आणि तुमच्याकडील पाणीसाठा यांचा विचार करून योग्य पिकाची निवड करा। बाजारातील चढउतारांचा अंदाज घेऊन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केली तर यश तुमचेच आहे। मी रुचिता या माहितीसह इथेच थांबते। ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।